शहरी माओवाद आणि एल्गार परिषद खटला या पुस्तकाचे लेखक श्री भरत अमदापुरे यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि उपस्थितांना पुस्तक परिचय करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करते. सन्माननीय धर्माधिकारी सर, मुंबई तरुण भारतचे किरण शेलार, रविराजजी बावडेकर आणि अधिवक्ता परिषदेचे सागरजी सातपुते, मी लेखक या नात्याने मनोगत व्यक्त करण्यासाठी इथे उभा आहे. आपल्या सर्वांना आठवत असेल 31 डिसेंबर 2017 या दिवशी शनिवार वाड्यावर एल्गार परिषद नावाने कार्यक्रम झाला. त्याच्या आधी सोशल मीडियामध्ये खूप त्याबाबत प्रचार प्रसार करण्यात आला होता. अशी एल्गार परिषद नावाचा एक कार्यक्रम आहे, असं आहे तसं आहे. त्या सगळ्या पोस्ट वगैरे आपण सगळे वाचतच होतो. त्यात जे लोक सहभागी होते आपल्याला अंदाज येत होता की अरे ह्याच्यामध्ये जे लोक दिसत आहेत, ज्या व्यक्ती दिसत आहेत आणि ज्या प्रकारची भाषा त्यांच्या पत्रकामध्ये दिसते आहे हे कुठंतरी फार संशयास्पद आहे. पण कार्यक्रम होण्याच्या आधी आपण काही तसं हे करता येत नाही. बघू आपण पुढे काय होतं ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून. मग कार्यक्रम प्रत्यक्ष झाला. त्या दिवशी अनेकांनी बघितला तो कार्यक्रम अनेक माध्यमातून. काही लोक प्रत्यक्ष उपस्थित राहिले असतील, काही लोक सोशल मीडियावर बघितले असतील, काही लोक नंतर बघितले असतील. पण ज्या प्रकारची भाषणं त्या ठिकाणी देण्यात आली, ज्या प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या, पथनाट्य स्वरूपाचे जे काही करण्यात आलं तिथं, ज्या प्रकारच्या पुस्तिका वाटप करण्यात आल्या, ते सगळं जर आपण बघितलं तर कुणालाही अंदाज येईल की हे नेमकं काय चालू आहे. आणि जसं वाटत होतं, जसं संशय होता त्याप्रमाणे कोरेगाव भीमा येथे दुसऱ्या दिवशी जे घडायचं ते घडलं. ते घडल्यानंतर आरोप प्रत्यारोप सगळं चालू झालं. ते आपण सगळ्यांना माहीतच आहे. त्याच्या मागचं राजकारण काय काय नाही तो भाग आपल्या चर्चेचा विषय नाही. ते झालं. आता जे कार्यकर्ते म्हणून सजग असतात त्यांना हे दिसत होतं की अरे काय घडलं हे आपल्याला माहिती आहे, पण माध्यमातून आणि राजकीय लोकांकडून जे बोललं जातं ते वेगळंच बोललं जातं हे सगळं. मग असंच एका जागरूक नागरिकानं तुषारजी दामगुडे पुण्यातल्या व्यक्तींनी तक्रार दाखल केली. त्यांनी पुढाकार घेतला आहे, त्यासाठी त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. तुषार दामगुडे यांनी तक्रार दाखल केली आणि मग पोलीस तपास सुरू झाला. प्रवीण दीक्षित सर आलेले आहेत, त्यांचं आपण सर्वांनी स्वागत करू. मग तपास यंत्रणेला कसं असतं, कुणीतरी प्रोसेस इनिशिएट करावं लागतं. ती तुषार दामगुडेंच्या माध्यमातून झालीत. एक नागरिक म्हणून त्यांनी चांगलं कर्तव्य बजावलं, तक्रार दाखल केली. आपल्या सगळ्यांना ते दिसत होतं, पण आपण काय बघितलं जाऊ द्या. पण तुषार दामगुडे यांनी पुढाकार घेऊन तक्रार दाखल केली हे विशेष. त्या अनुषंगानं तपास सुरू झाला. तपास सुरू झाल्यानंतर जेव्हा छापेमारी झाली, त्यानंतर ज्या बातम्या आल्या माध्यमातून, तेव्हा आपल्याला लक्षात आलं की अरे असं झालंय, हे तपास सुरू झालेला आहे आणि छापेमारी झाली, अटक सत्र चालू झालंय. मग नंतर अजून 5 जणांना अटक झाली 1 महिन्यानंतर. आणि ह्या सगळ्या अटका होत असताना माध्यमातून आपण बघितलं कसा गदारोळ उठवला जात होता. हे मानवाधिकार कार्यकर्त्यांना अटक करतायत, हे लेखकांना अटक करतायत, कवीला अटक करतायत, विचारवंतांना अटक करतायत. आणि एकतर्फी प्रचार चालू होता. शेवटी पोलिसांना नाईलाजानं पत्रकार परिषद घ्यावी लागली. इतका मोठ्या प्रमाणात प्रोपोगंडा चालू होता की पोलिसांना पण त्यांची बाजू असते, त्यांच्याकडे इव्हिडन्सेस असतात, ते समोर आणले पाहिजे आणि हे प्रचार कुठंतरी खोडून काढला पाहिजे. तपास यंत्रणांचं खच्चीकरण थांबवलं पाहिजे. म्हणून शेवटी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. काही पत्र दाखवले, जे इव्हिडन्स कलेक्ट केले होते ते सगळे दाखवले आणि मग त्यांच्यावरच आरोप सुरू झाले. असं कसं करू शकते, पोलीस कसं पत्रकार परिषद घेऊ शकतात. म्हणजे तुम्ही आरोपींना तपास पूर्ण होण्याच्या आधी, सगळी न्यायालयीन प्रक्रिया होण्याच्या आधी निर्दोष सिद्ध करण्यासाठी सगळा प्रोपगंडा करतात. मग पोलीस का नाही पत्रकार परिषद करावं, त्यांचं म्हणणं पण पुढं आलं पाहिजे ना. मग त्यांनी ती घेतली. त्यांनी सांगितलं छातीठोकपणे आम्ही सांगतो की हे माओवादी संघटनेचे सदस्य आहेत, आमच्याकडे इतके पुरावे आहेत, न्यायालयीन तपास होईल, प्रक्रिया होईल, तुम्ही बघा पुढं, असं पोलिसांनी सांगितलं.
हे लोक लगेच सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाला तात्काळ सुनावणी लावली आणि त्याच्यावरचं जजमेंट आलं 1 महिन्यानंतर. आता ते जजमेंट जे आलं सर्वोच्च न्यायालय ह्या विषयामध्ये, ह्यांचं म्हणणं होतं की हे बेकायदेशीर अटक आहे, निर्दोष लोकांना अटक आहे. तपास यंत्रणेने पुरावे सादर केले तिथे. मग मेजॉरिटी जजमेंट जे आहे त्यातले निरीक्षण हे खरोखर वाचण्यासारखे आहेत. मेजॉरिटी जजमेंट सर्वोच्च न्यायालय काय म्हणतंय की हे जे लोक आहेत पिटिशन दाखल करणारे, त्यांच्या वतीनं फक्त अटक करण्याच्या पद्धतीविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत. पण त्यांच्यावर जे माओवादी संघटनेचे सदस्य असल्याबाबतचे जे आरोप आहेत ते खोडून काढण्यासाठी यांनी काहीच म्हटलेलं नाही. केवळ असंदिग्ध, अनिश्चित अशा स्वरूपाची विधाने पुरेसे नाहीत. तुम्हाला जर वाटत असेल हे निर्दोष आहेत तर तुम्ही त्याचे पुरावे द्या, किंवा जे पुरावे सादर केले तपास यंत्रणेने ते खोडून काढा, असं सर्वोच्च न्यायालय म्हणतंय. आणि पुढे जाऊन सर्वोच्च न्यायालय म्हटलं, आमच्या समोर जे पुरावे सादर करण्यात आले पुणे पोलिसांकडून, त्याचं अवलोकन केलं असता हे स्पष्ट दिसतं आम्हाला प्रथमदर्शनी की हे सगळे सदस्य प्रतिबंधित दहशतवादी संघटना भारतीय कम्युनिस्ट पक्ष माओवादी या संघटनेचे सदस्य आहेत. केवळ सदस्य नाहीत तर ते सक्रिय सदस्य आहेत आणि या माओवादी संघटनेच्या दहशतवादी कारवायामध्ये त्यांचा सहभाग आहे, असं आम्हाला ह्या पुराव्यावरून, ही जी आमच्या समोर सगळी सामग्री सादर केलेली आहे त्यावरून दिसतं, असं सर्वोच्च न्यायालय म्हणतंय. आणि सर्वोच्च न्यायालय काय म्हटलंय, एक वाक्य लक्षात घेण्याची फार गरज आहे. धिस अरेस्ट इज नॉट बिकॉज ऑफ पॉलिटिकल डिसेंट बट देअर लिंक विथ बँड टेररिस्ट ऑर्गनायझेशन CPI माओइस्ट अँड देअर इन्व्हॉल्वमेंट इन द ॲक्टिव्हिटीज ऑफ धिस बँड ऑर्गनायझेशन. म्हणजे जे म्हटलं जात होतं ना, राजकीय विरोधकांचं दमन केलं जातंय, तसं नाही आहे म्हणतंय सर्वोच्च न्यायालय. राजकीय विरोधामुळे यांना अटक झालेली नाही, हे दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याचं स्पष्ट दिसतंय प्रथमदृष्ट्या आम्हाला. म्हणून सर्वोच्च न्यायालय म्हटलं की आम्ही ह्यांचे अटक बेकायदेशीर ठरवू शकत नाही. आणि आरोपींच्या वतीनं जे मागणी करण्यात येते की SIT मार्फत चौकशी केली जावी, ते सुद्धा आम्ही मान्य करू शकत नाही. आरोपी ठरवू शकत नाही की त्याचा तपास कोणी करावा, असं सर्वोच्च न्यायालय म्हणतंय. त्यामुळे SITची सुद्धा आवश्यकता नाही. पुणे पोलिसांची कारवाई अत्यंत योग्य आहे, पुढची न्यायालयीन प्रक्रिया घडेल तशी पाहू, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे. आता हे झाल्यानंतर तरी हे लोक सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं जे आहे ते मान्य करून गप्प बसतात का? तर इंदिरा जयसिंग नावाच्या वकील महिलेनं लगेच न्यायाधीशावर आरोप सुरू केले की बघा, न्यायाधीश सुद्धा मानव अधिकार कार्यकर्त्यांचे अधिकार संरक्षण करण्यात कमी पडतात. अरे, सगळी प्रोसेस झाली, सगळे एव्हिडन्स बघितले, दोन्ही बाजूचं आर्ग्युमेंट ऐकून घेतलं, मग जजमेंट दिलं. तुम्ही सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा दोष देता. हे म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे झालं तरच सगळं चांगलं आहे, आणि तुमच्या मनाला पटत नसेल असा जर तिथं जजमेंट आलं तर न्यायालयाला सुद्धा तुम्ही दोषी ठरवता. अशी ही यांची कार्यपद्धती आहे. आता मग राजकीय वातावरण आपण बघितलेलं आहे की बाबा भाजप असं करतंय तसं करतंय. आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, भाकप माओवादी ही जी दहशतवादी संघटना आहे ती कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही. त्यांना भाजपचा विरोध आहे, काँग्रेसचा विरोध आहे, राष्ट्रवादीचा विरोध आहे, वंचित बहुजन आघाडीचा विरोध आहे, रिपब्लिकन पक्षाचा विरोध आहे, सगळ्या पार्टीचा विरोध आहे त्यांना. त्यांचा मुख्य शत्रू आहे भारतीय संविधान आणि संविधानिक लोकशाही. ह्याचे ते शत्रू आहेत, ते कुठल्या पक्षाच्या विरोधात नाहीत. त्यामुळं कारवाई, अशा प्रकारच्या कारवाईमध्ये राजकारण हे बिलकुल झालं नाही पाहिजे. ते एका पक्षाच्या विरोधात नाहीत, ते भारतीय संविधान आणि लोकशाहीच्या विरोधी आहेत. दुसरा मुद्दा म्हणजे आता काही कमी माहिती असलेले लोकांकडून वगैरे असं म्हटलं जातं की सरसकटीकरण केलं जातं. म्हणजे अर्बन नक्षल, शहरी माओवाद ही जी संकल्पना चर्चेत आली, ते माझं मत पटत नाही म्हणून त्याला अर्बन नक्षल म्हणणं हे फार चुकीचं आहे. म्हणजे जरी विचारधारेनं कम्युनिस्ट असला माणूस, त्याला त्याचा अधिकार आहे त्याची विचारधारा बाळगण्याचा, त्याचा विचार मांडण्याचा. जी काही आर्थिक रचना, सामाजिक रचना तो कल्पना करतो त्याला तो मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळं प्रत्येक कम्युनिस्ट किंवा प्रत्येक तुमचा राजकीय विरोधक हा अर्बन नक्षल नाही. अर्बन नक्षल हा भाकप माओवादी या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेशी संबंधित एक छोटा गट आहे, तो आहे नक्षल. त्याला अर्बन नक्षल किंवा तो शहरी भागात कारवाई करतात म्हणून अर्बन नक्षल म्हणायचं त्यांना. त्यामुळे ह्याची सरसकटीकरण आपण आपल्या विरोधकांना
कुणी आपल्या वैचारिक विरोधक व्यक्त करत असेल विचार, तर त्याला अर्बन नक्षल म्हणू नये, हा मला स्पष्ट करा वाटतो मुद्दा. दुसरा म्हणजे आता ही कारवाई काही पहिल्यांदा झालेली नाहीये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. महाराष्ट्रात पहिल्यांदा कारवाई झाली RR आबांच्या कार्यकाळात. आबांनी ह्या विषयामध्ये एकदम चांगलं काम केलेलं आहे. कबीर कलामंच ह्या संघटनेवर पहिल्यांदा कारवाई आबांच्या काळात झाली 2011ला. तो खटला सुद्धा ह्या पुस्तकात पूर्ण घेतलेला आहे. आणि देशाचे प्रधानमंत्री मनमोहन सिंग असताना त्यांनी म्हटलं की हे भाकप माओवादी हे अंतर्गत सुरक्षासमोर सर्वात मोठं आव्हान आहे. इतकंच नाही, चिदंबरम देशाचे गृहमंत्री होते. 2013ला त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं होम मिनिस्ट्रीच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात. त्याच्यात म्हटलेलं आहे की जे जंगलात बंदूक घेऊन काम करतात माओवादीचे लोक, त्यापेक्षा घातक लोक हे ह्यांचे समर्थक आणि विचारवंत म्हणवणारे लोक जे शहरात बसलेले आहेत, हे त्यापेक्षा घातक आहेत, असं चिदंबरम यांनी प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे. होम मिनिस्ट्रीनं प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे सर्वोच्च न्यायालयात. त्यामुळे हा विषय नवीन काहीतरी 2014ला आला अर्बन नक्षल असं नाहीये. हे पूर्वीपासूनच आहे आणि कुठलंही सरकार असलं तर ही कारवाई चालूच आहे. त्यामुळे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे सरकार किंवा राजकीय पक्षाशी कुठल्या संबंधित विषय नाही. आता मानव अधिकार कार्यकर्ते आहेत, असे आहेत तसे आहेत, हा एक प्रोपगंडा चालतो. कवी आहे. मानव अधिकार ही यांची एक स्ट्रॅटेजी आहे. एक उदाहरण आपल्यासमोर फक्त सांगतो. आपल्याला आठवतं एप्रिल 2018मध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये बोरिया कसनासूर नावाचं गाव आहे, तिथं 40 माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला C60 पथकाच्या वतीनं. मग बातम्या झाल्या सगळीकडे, माध्यमात आलं, सगळे नागरिक खुश झाले की बाबा कुठंतरी ही कीड कमी होईल, आता चांगली कारवाई होते. लगेच 3 संस्थाचे प्रतिनिधी, एक CDRO काय ते कमिटी फॉर डेमोक्रेटिक राईट्स असे ते उदात्त नावं देतात त्यांच्या संस्थांना फार, ती एक IAPL इंडियन असोसिएशन ऑफ पीपल्स लॉयर्स असं, आणि एक WSS काय वुमन्स असं काहीतरी आहे ते. ह्या 3 संस्था सत्यशोधन करण्याच्या नावाखाली त्या कसनासूरला गेले बरं का, भामरागडच्या जवळ आहे ते गाव, आणि लगेच सत्यशोधन अहवाल प्रकाशित केला आणि म्हटले की हे फेक एन्काउंटर आहे, सामान्य आदिवासींची हत्या करताय. गडचिरोली पोलीस स्वतःची पाठ थोपवण्यासाठी हे असं संख्या वाढवतं एन्काउंटरची वगैरे वगैरे. बरं, हा प्रोपगंडा झाला. लगेच जानेवारी 2019मध्ये ह्याच माओवाद्यांनी कसनासूर गावातल्या 3 आदिवासींची हत्या केली. कारण काय सांगितलं, हे 3 आदिवासी जे आहेत ना, हे ते आमचे 40 जे कॉम्रेड्स होते त्याची खबर पोलिसांना ह्या तिघांनी दिली होती, हे इथं आलेत म्हणून आम्ही ह्यांची हत्या केली असं ते हत्या करून एक बॅनर लावून जातात. तिथं बॅनर लावून गेले की हमारे जो अपने कॉम्रेड्स एप्रिल 2018 में शहीद हुए थे, त्याची खबर ह्या लोकांनी दिली होती म्हणून. म्हणजे तुम्ही पहिले जे सत्यशोधन करून अहवाल केला होता की हे फेक एन्काउंटर आहे, आणि आता म्हणता ह्या तिघांनी आमच्या कॉम्रेड्सची खबर दिली होती, म्हणजे तुम्ही मान्य केलं हे तुमचे कॉम्रेड्स होते जे 40 मेले ते. मग हे सत्यशोधन वगैरे हे काय होतं, हे बदनाम करण्याची योजना आहे. त्यामुळे हे जे 3 संस्थेचे लोक होते त्यातल्या अनेकांना फ्रंट संघटना म्हणून घोषित केलेलं आहे होम मिनिस्ट्रीनं. तर त्याच्यात लोक कोण सहभागी होते, एकूण 44 सदस्य होते, ते कोण आहेत काय नाही ते तपास होणे गरजेचं आहे. खूप इनपुट्स त्यातून मिळू शकतात. तर असं तपास यंत्रणांना बदनाम करण्यासाठी ह्यांनी एक मानवाधिकार नावाचा एक चोला ओढलेला आहे. एवढंच नाही, आता हे UAPA कायदा असेल, AFSPA असेल, ह्या कायद्याचा कुणाला प्रॉब्लेम आहे? तुम्हाला आम्हाला प्रॉब्लेम आहे का? काहीच प्रॉब्लेम नाही, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. तर हे अशा कायद्यांना विरोध करणं, हे ड्रॅकॉनियन लॉ आहेत, असले आहेत तसले आहेत, अत्याचारी कायदे आहेत, हे सगळी ह्यांची स्ट्रॅटेजी आहे. हे आपण ओळखलं पाहिजे आणि ह्या पुस्तकातून हे सविस्तर मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, शेवटी एकच सांगतो की हे बाबासाहेबांचं नाव घेतात अनेकदा, ह्याच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. बाबासाहेबांचं नाव वापरून माओचा विचार, म्हणजे आपण बघितलं असेल की ह्या एल्गार परिषद वगैरे ह्याच्यामध्ये जे बॅनर बिनर इकडे तिकडे फिरवले ह्यांनी, म्हणजे आंबेडकर, फुले, माओ असे फोटो. माओचा काय संबंध आहे आता अशा ह्याच्यामध्ये? म्हणजे मी हे ओळखा, त्या हळूच ते प्रतीकं सोडतात अशी, आणि हळूच पेनिट्रेशन लोकांच्या मनामध्ये कसं करता येईल ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे. त्यामुळे ह्यांच्यासमोर सगळ्यात मोठा अडथळा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानच आहे. त्यांना त्याच्यावर काहीच करता येत नाही. ते सगळ्यात मोठा त्यांच्या ह्या षडयंत्राच्या पुढं मोठा अडथळा आहे, हे लक्षात घेतलं. बाबासाहेबांनी साम्यवादाबद्दल काय म्हटलं हे मी आता सांगायची गरज नाही. त्यांनी म्हटलंय की हे संविधानाला हे विरोध करत होते संविधान सभेमध्ये,
बाबासाहेब म्हणतायत की हे का विरोध करतायत, तर ह्यांना कामगारांच्या आधारावर हे कामगारांची हुकुमशाही आणायची आहे, म्हणून ह्यांना हे संविधान मान्य नाही. आणि अनिर्बंध टीका करण्याचं ह्यांना स्वातंत्र्य पाहिजे. आपल्या संविधानामध्ये स्वातंत्र्य दिलेलं आहे, पण त्यासोबत रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स दिलेले आहेत. म्हणजे फंडामेंटल राईट्स आणि रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स असंच त्या चॅप्टरचं नाव असायला पाहिजे खरं तर. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही चळवळ संविधान आणि भारतीय लोकशाहीच्या विरोधातली चळवळ आहे, कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही, विशिष्ट राजकीय विचारधारेच्या विरोधात नाही. या कार्यक्रमाला अविनाश धर्माधिकारी सर उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तितके तसे कमी आहेत. मी सरांचा विद्यार्थी आहे. भारतीय संविधान हा कोर्स मी धर्माधिकारी सरांकडे केला आहे 2018ला, आणि त्यामुळे संविधानाची मूल्य, ते स्वातंत्र्य, त्याचं मोल हे मला चांगलं माहिती आहे. आणि त्याबद्दल हे खूप चांगली गोष्ट अशी आहे की धर्माधिकारी सरांच्या हस्ते ह्या पुस्तकाचं प्रकाशन होतं आहे. दुसरं म्हणजे प्रवीण दीक्षित सर, ज्या पोलीस यंत्रणा स्वतःची जीवाची बाजी लावून सगळे हे करतात, आपण तर काय फक्त अभ्यास करून लिहिण्याचं काम करतो सगळे, पण प्रत्यक्ष फील्डवर काम करणं, शहीद होतात अनेक जवान. ह्या जितके जिहादी दहशतवादामध्ये मेले नाहीत तितके जवान आपण इकडे गमावलेले. तर या पोलीस डिपार्टमेंटचे एक हेड राहिलेले, त्यांचे प्रतिनिधी म्हणून दीक्षित सर उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. प्रकाशक मुंबई तरुण भारतनं हे प्रकाशन केलं, त्यामुळे मुंबई तरुण भारतचे धन्यवाद. आणि हे पुस्तक वाचावं आणि अनेक लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात ह्याचे जनजागरण करावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.